तुमच्यामुळे खऱ्या अर्थानं विचारात घेतलं गेलं आणि म्हणून हा संपूर्ण महानुभाव तुमच्या पाठीशी नक्कीच आम्ही खऱ्या अर्थानं उभे आहोत आणि म्हणून ठिकाणी देतो आहे की साहेब आपण प्रचंड असा महानुभाव संप्रदायासाठी काम केलेलं आहे. अनेक संप्रदायासाठी तुम्ही करता. त्यात महानुभाव संप्रदायाचं असलेलं या महाराष्ट्रातलं काम हे खऱ्या अर्थानं तुमच्या अभ्यासू नजरेनं ओळखलं आणि तुम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं मराठी भाषा विद्यापीठ विद्यापूरला दिलं. महानुभाव संप्रदायातले संत महंत तपस्विनी आणि भक्त मराठी भाषिक तुमचं हे ऋण कधीही विसरू शकणार नाही याची ग्वाही सुद्धा खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी देतो. तुम्हाला जाण्याची घाई आहे. मला वरून फोन येत होते. मी म्हटलं 5 मिनिटं आधी मी त्यांना सोडेल, तुम्ही काळजी करू नका. या ठिकाणी सरसाव्याला साहेब उत्तर प्रदेशमध्ये संत संमेलन झालं. आदरणीय सरसंघ चालक उपस्थित होते. त्या ठिकाणी फार भव्य दिव्य स्वरूपातलं संत संमेलन झालेलं आहे आणि ते संमेलन उत्तर प्रदेशचे विधायक आदरणीय मुकेशजी चौधरी यांनी खऱ्या अर्थानं ते आयोजित केलं होतं. त्याचबरोबर आदरणीय मनोजजी मलिक साहेब केवळ तुम्हाला बघायसाठी इथं ते आले. एवढ्या लांबून विमानाने प्रवास करून आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे उद्योगपती या ठिकाणी देवबंदचे उद्योगपती खऱ्या अर्थानं या ठिकाणी आलेले आहेत. महानुभावांना मी सांगू इच्छितो, सरसाव्याच्या सभेमध्ये मी सरसंघ चालकांच्या समोर सांगितलं होतं की कैवल्यवासी अमरावतीचे कारंजेकर बाबा यांची जन्मभूमी ती आहे. देवबंद आता देवबंद म्हटलं जातं. कसं पूर्वीचं नाव ते देववृंद होतं. त्या ठिकाणी सुद्धा आम्ही श्रीकृष्ण मंदिर बांधत आहोत. अत्यंत महाराष्ट्रात नाही तर भारतभर देवबंदला ओळखल्या जातं. कशा पद्धतीनं तिथून फतवे निघतात, कशा पद्धतीनं या देशाला खिळखिळा केल्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून आता आम्ही सगळे महानुभाव देवबंद मध्ये जाणार आहोत आणि अजून सशक्त या भारताला करण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं करणार आहोत. त्याच्या भूमिपूजनाला आपल्याला नक्की यावं लागेल. सरसाव्याचं सुद्धा मी निमंत्रण आपल्याला दिलं होतं. ज्याप्रमाणे नाशिकमध्ये भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न झाला अष्टजन्मशताब्दीच्या निमित्ताने, त्याच पद्धतीचा कार्यक्रम गीता जयंतीच्या दिवशी 22 डिसेंबरला गुजरातमध्ये आपण ठेवलेला आहे. 2 लाख लोक खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. साहेबांनाही मी ते निमंत्रण दिलेलं आहे. साहेब नक्कीच येतील. तुमचे ऋण आम्ही कधी विसरू शकणार नाही हे पुन्हा मी एकदा सांगतो. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या नावाने मराठी भाषा विद्यापीठ होणार आहे, ज्या पवित्र नगरीत होणार आहे जिथे आद्य मराठीचा ग्रंथ लिहिला गेलेला आहे. आणि म्हणून सगळे मराठी भाषिक या महाराष्ट्रातले त्या दिवसाची खऱ्या अर्थानं वाट बघतायत. महाराष्ट्राचे शिक्षक संचालक त्या ठिकाणी येऊन गेले. त्यांनी ती जागा बघितली आणि त्यांनी सांगितलं अत्यंत योग्य अशी जागा या ठिकाणी आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ते सुरू होणार आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी साहेबांनी हे सगळं काम करून दिलेलं आहे. आज या जागेवर आपण बसतो. स्वाभाविक आहे, कैवल्यवासी नानाजी ढवंगाळेंची आठवण आपल्याला येते. अत्यंत सेवाभावी व्यक्तिमत्व असलेलं अजयजींचे वडील आणि अजयजी हे सेवाभावी असलेलं एक व्यक्तिमत्व. मानवा संप्रदायात जिथे जिथे अडचण येत असेल तिथे तिथे उभा राहणारा हा परिवार आणि म्हणून त्यांनाही या निमित्तानं मी खऱ्या अर्थानं देतो. मला या ठिकाणी सेवाभावी संस्थेनं पुरस्कार दिला. डॉक्टर अविनाश सावलगावकर, आपण सगळे ओळखता, पुणे विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख, पण अमरावती जिल्ह्यातच जन्मलेलं हे व्यक्तिमत्व, विदर्भातलं व्यक्तिमत्व पुण्यात गेलं आणि मराठीवर इतकं काम केलं या माणसाने, इतकं काम केलं. आणि म्हणून ज्या ज्या वेळेस खऱ्या अर्थानं विद्यापीठांची निवड कुलगुरूची व्हायची वेळ येत होती त्या 5 मध्ये खऱ्या अर्थानं सर नेहमी आलेले आहेत आणि म्हणून सर या संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि म्हणून सरांनी मला तो पुरस्कार दिला. मी काहीच केलेलं नाही मंडळी. तुमच्या सगळ्या भावना ज्या होत्या त्या मी देवेंद्रजी जवळ पोहोचवल्या. काम करणारे ते आहेत, काम करणारा मी नाही. पण पुरस्कार मला दिला गेला.
पंथाच्या वतीनंही भव्य दिव्य पुरस्कार आपण साहेबांना देणार आहोत. तोही वेळ तोही कार्यक्रम आपल्याला भव्य दिव्य एक करायचा आहे आणि लवकरच तो होईल याची ग्वाही देतो. लांबलेल्या शब्दांना थांबवतो. दंडवत प्रणाम. धन्यवाद बाबाजी. मी ज्यांच्याबद्दल बोलतोय ते साहेब नेते असले तरी आतला सच्चा सूर आपल्याला लक्षात येतोय. साहेब नेते असले तरी आतला आवाज माणसाचा आहे आणि राजकारणाच्या पाषाणावर माणुसकीचा झरा आहे. असे महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या समान विकासाचं स्वप्न आपल्या अफाट कर्तृत्वानं, झुंजार नेतृत्वानं आणि परखड वक्तृत्वानं साकार करणारे, ज्यांच्यामुळे आज मराठी विद्यापीठ रिद्धपूर इथं होऊ घातलेलं आहे, असे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या समोर आपलं मनोगत व्यक्त करतील अशी त्यांना आम्ही विनंती करतो. वाघ साहेब राहुरी. वाघ साहेब 2 मिनिटं पूर्ण. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या चरणी या ठिकाणी साष्टांग दंडवत करतो. महानुभाव सेवा संस्था राहुरीच्या वतीनं या ठिकाणी आयोजित या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित आचार्य श्री न्यायसंभास बाबाजी, त्याचप्रमाणे कारंजेकर महाराज, आचार्य माहूरकर बाबाजी, डॉक्टर अविनाशजी आवलगावकर, अजयजी ढवांगळे, आचार्य कापूस तळणीकर बाबाजी, मुकेशजी चौधरी, अजयजी बोडारे, सर्वच या ठिकाणी उपस्थित संत महंत आचार्य आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखर मला देखील अतिशय आनंद आहे की या अतिशय सुंदर अशा सोहळ्यामध्ये मी आपल्या सर्वांच्या सोबत या ठिकाणी उपस्थित आहे. खरं म्हणजे आपल्या सर्वांसोबत गेले अनेक वर्ष मी जुळलेलो आहे आणि मला आठवतं की 25 वर्षापूर्वी ज्यावेळेस मी महापौर होतो, आता जवळजवळ 27-28 वर्ष झाले, तेव्हा चिजभवनला एक अत्यंत मोठा सोहळा झाला होता आणि त्या सोहळ्यापासनं महानुभाव पंथाशी एक ऋणानुबंध हा तयार झाला. तो आजपर्यंत सातत्याने वाढत गेला आहे आणि जसं जसं पंथाच्या मी जवळ जात गेलो, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे विचार, पंथातील आचार्यांचे विचार हे मी समजायला लागलो आणि त्याचा परिणाम हा किती सकारात्मक समाजावर होतोय. एक असा समाज जो सश्रद्ध आहे, एक असा समाज जो कुरीतीपासून दूर आहे, एक असा समाज जो व्यसनधीनतेपासून दूर आहे, एक असा समाज जो खऱ्या अर्थानं पारस्परिक संबंध जपणार आहे आणि शुद्धतेची वागणूक जोपासणारा आहे, असा समाज निर्माण करण्याचं काम हे आमच्या महानुभाव पंथाने केलं. आणि महानुभाव पंथाचा जो विस्तार आहे हा देशातल्या सर्व राज्यांमध्ये तर आहेच, पण अगदी विदेशापर्यंत देखील हा विस्तार आपल्याला पाहायला मिळतो. अशा प्रकारचा शाश्वत विचार आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचलाय
आणि खऱ्या अर्थानं रिद्धपूर जी केवळ महानुभाव पंथाची काशी नाही, तर मराठी भाषेची, मराठी साहित्याची काशी देखील आहे. आणि एक प्रचंड मोठी ग्रंथ संपदा, विचार संपदा आणि लीळाचरित्रासारखा आद्य ग्रंथ ज्या ठिकाणी लिहिला गेला, तिथेच मराठी भाषा विद्यापीठ व्हावं अशा प्रकारचा प्रयत्न मुख्यमंत्री असतानापासून आपण सुरू केला. मला अतिशय आनंद वाटतो की त्याच्या कायद्याच्या मसुद्याला देखील परवाच कॅबिनेटने मान्यता दिली आहे आणि आता अधिवेशनात हा कायदा सोमवारी ठेवला जाणार आहे. आणि त्याला मान्यता मिळाल्यानंतर निश्चितपणे महाराष्ट्रातलं पहिलं मराठी भाषा विद्यापीठ हे रिद्धपूरला आपण त्या ठिकाणी तयार करतो आहोत. आणि जी विपुल ग्रंथ संपदा आज आपल्याला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर जी एक आचार्यांची मांदियाळी आहे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळाली, ते समृद्ध ज्ञान, त्या ज्ञानावर संशोधन होऊन त्या ज्ञानातला जो महत्त्वाचा भाग आहे तो पुढच्या पिढींपर्यंत पोचावा, विचारांचा खजिना हा संपू नये तर तो वाढत जावा, यामध्ये हे विद्यापीठ अत्यंत मोलाची कामगिरी पार पाडणार आहे. आणि मी मोहनदादांना, कारंजेकर बाबांना या ठिकाणी सांगितलं की आपल्याला केवळ विद्यापीठ नाही तर आपल्याला रिद्धपूरला अशा प्रकारच्या व्यवस्था उभ्या करायच्या आहेत की देशभरातले मानव पंथाला मानणारे, मराठीला मानणारे लोक यांच्या मनामध्ये आलं पाहिजे, एकदा तरी मला रिद्धपूरला जायचं आहे. हे जे एक जुनं स्वरूप होतं ते स्वरूप हे आपल्याला त्या ठिकाणी पुन्हा प्राप्त करून घ्यायचं आहे. त्याकरता आपण प्रयत्न करतो. आज आपले वेगवेगळे जे स्थानं आहेत ज्या ठिकाणी लोक जातात, जाळीचा देव, पोह्याचा देव किंवा नांदेडमधली आपली गोशाळा आहे, अशा सगळ्या ठिकाणी काही ना काही व्यवस्था व्हाव्या याकरता देखील आपण बजेटमध्ये आर्थिक तरतूद केली, त्याचे आराखडे बनत आहेत. येत्या काळात ते देखील काम सुरू होईल. एकूणच मला असं वाटतं की हे जे काही अतिशय मोलाचं काम आपण सगळे लोक मिळून करतायत त्यात थोडा हातभार आमचाही लागावा अशा प्रकारचा प्रयत्न या निमित्ताने आमचा आहे. म्हणूनच आज या विचारपीठावर या ठिकाणी आपण मला निमंत्रित केलं. आमचे उत्तर प्रदेशमधनं, उत्तराखंडमधनं काही या ठिकाणी पाहुणे आले, त्यांचेही मी स्वागत करतो. आपल्या सर्व आचार्यांना मी या ठिकाणी दंडवत करतो. आणि अशाच प्रकारे महानुभाव परिवारातला एक सदस्य म्हणून आपण वारंवार मला बोलवत राहावं अशा प्रकारची विनंती करून आज ज्यांचा सत्कार झाला आहे त्या सत्कार मूर्तीचं मनापासून अभिनंदन करून मी माझे 2 शब्द संपवतो आणि इथनं जाण्याची परवानगी देखील येतो. सर्वांना दंडवत.